नमस्कार बंडू सर. नमस्कार सर. आज दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी दत्ता बर्डे यांच्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहे. तर यांनी या सोयाबीनच्या प्लॉटसाठी तब्बल टोटल प्रोडक्ट हे ग्रीन क्लायमेट बायो प्रोडक्टचे वापरलेले आहे. त्यांचा यावर्षीचा काय अनुभव आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. तसे ते खूप जुने शेतकरी आहेत. 2019पासून कम्प्लिटली आपल्याच प्रोडक्टसाठी वापर करतात. तर यावर्षीचा जो हा प्लॉट तुमचा बसलेला आहे, कुठली व्हरायटी सर? सर ही 1835 आहे. 1835 उन्नती. बरं. आणि याला कसं नियोजन केलं तुम्ही सुरुवातीपासून खतापासून सांगा. तर खताचं मी दरवर्षी खत पेरत नाही. मी डायरेक्ट फेकून देतो. उन्हाळ्यामध्ये फेकतो आपल्या फास्टफूडमध्ये चालून. फॉस्फेटसोबत काय काय घेतलं तुम्ही? आपलं प्रोम, बस प्रोमच वापरलं ते. पोटॅश घेतलं आपण? नाही, पोटॅश आमच्या भावाने घेतलं. पोटॅशही घेतलं समजा. पण यावेळेस प्रोम थोडं एकरी मी दीड बॅग वापरली. दीड बॅग आणि त्यासोबत फॉस्फेटची दीड बॅग आणि तुम्ही दुसरी एक फेकून दिली. ओके. त्यानंतर पाळी मारली आणि जूनच्या 28 तारखेला मी पेरणी केली. म्हणजे जूनच्या 28ची पेर आहे. म्हणजे जवळपास जर विचार केला तर 1.5 महिना झालेला आहे या प्लॉटला. बरोबर. आता ही किती फवारणी चालू आहे आपली? ही दुसरी फवारणी आहे सर. पहिल्या फवारणीमध्ये काय काय घेतलं तुम्ही? पहिल्या फवारणीमध्ये मी ब्लूम, नायट्रोकिंग घेतलं होतं. FC, परत किकर आणि कीटकनाशक. आता हा दुसरा फवारा आहे. हो, हा दुसरा. पहिला फवारा म्हणजे तुमचा पहिला फवारा थोडा लेट झाला तर डायरेक्ट फ्लॉवरिंगच्या स्टेजमध्ये तुम्ही फवारलेलं होतं का? हो, थोडं पावसामुळं मी थोडं लेट झालो. त्यामुळं पहिली एकंदरीत आपण पाहू शकतो की हा प्लॉट पूर्ण सारखा बसलेला आहे आणि कमरेपर्यंत आलेला आहे. आपण तर इथे थोडं टेकड्यावर आहे, मध्ये जर गेले तर कमरेच्या वर सुद्धा वाढ या प्लॉटची झालेली आहे. आणि मालाचं जर बघितलं तर असा बुडापासून माल याला भरपूर असा माल पकडलेला आहे. म्हणजे जवळपास आता इथे पूर्ण फुल बसलेला आहे. थोडं सर व्हेरायटी थोडं मला ही पतली टाकावं लागत होती. म्हणजे उन्नती आहे, थोडी पतली पाहिजे होती, तुमची दाट झालेली आहे. असं आता ही सेकंड स्प्रे तुमचा चालू आहे. सेकंड स्प्रेमध्ये आपण काय घेतलेलं आहे? आता मी ब्लूम घेतलं, 05234 घेतलं, स्टिकर घेतलं आणि एक पावडर घेतली आणि कीटकनाशक घेतली. आता हा सेकंड स्प्रे चालू आहे. बस काय कसं वाटतं या प्लॉटमध्ये सर आजूबाजूच्या प्लॉटपेक्षा तर माझ्या प्लॉटमध्ये फार चेंजेस आहे. आता जवळच माझ्या दुसरा 5 एकराचा प्लॉट आहे. त्या माणसाने 2 फवारण्या केल्या तरी पण त्याची क्वालिटी अशी नाही. एकंदरीत तुम्ही ग्रीन क्लायमेट बायो प्रोडक्ट वापरून समाधानी आहात का? बिलकुल सर, 100% समाधानी आहे. आणि इतर शेतकऱ्यांना काय आणि मी तरी काही सांगितलं असेल पण माझे फवारणारे हेच आहेत, डवळेच आहेत. त्यांना पण तुम्ही विचारू शकता. सध्या आपले जे व्हिडिओ जे शूट करतात त्यांचंच या फवारणी पहिल्यापासून त्यांच्या फवारणी चालू आहे. पहिल्या फवारणी मी काय घेतलं त्याला पण माहिती आहे. असं काही चाट मारायचं काही माझा काही हे नाही. आणि इतर शेतकऱ्यांसाठी काय सांगाल तुम्ही? माझ्या मनानं तर इतर शेतकऱ्याने हे 100% आमचे प्रोडक्ट वापरायला पाहिजे आपले ग्रीन क्लायमेट बाय प्रोडक्ट. कारण याच्यापासून कोणती नुकसान काहीच नाही आणि होतो तो फायदा आणि मालाची क्वालिटी 1 नंबर भेटते. ओके सर, धन्यवाद. ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्टच्या काळी आई वाचवा या मिशनमध्ये तुम्ही आलात. जवळपास 6-7 वर्षापासून तुम्ही हे प्रोडक्ट वापरता. चांगल्या पद्धतीने तुम्ही रिझल्ट घेता आणि समाधानी शेतकरी आहात. तर कंपनीच्या वतीने मी तुमचे सहर्ष स्वागत करतो. तर माझा अनुभव असा आहे की मी आता हर सालचा माझा अनुभव आहे की लोकांपेक्षा मला एकरी 2 पोते 3 पोते शिल्लकच होतात ऑब्वियसली शेजाऱ्यात. हो. म्हणजे हे प्रोडक्ट वापरल्यावर आपण जे सांगतो की उत्पन्नामध्ये वाढ होते असं काही नाही. तुम्हाला मिळाला. माझा काही या शिवारात शेती नाही. माझी प्रत्येक 3 शिवारात शेती आहे. पण तिन्हीकडे पण रिझल्ट चांगला आहे. 3 शिवारामध्ये तुम्हाला शेजाऱ्यापेक्षा रिझल्ट चांगला आहे. ओके. तर या मिशनचं पॉवर आहे, मिशनची ताकद आहे सर. या प्रोडक्टची टेक्नॉलॉजी आहे, पॉवर प्लॅन्ट टेक्नॉलॉजी जी वापरलेली आहे, इस्रायल टेक्नॉलॉजी बेस्ड प्रोडक्ट आहे आणि याचे बेहतरीन रिझल्ट आपल्याला पाहायला मिळायला लागले. ते समाधानकारक शेतकरी आपल्यासोबत आज याची मुलाखत आपण एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो सर, जोपर्यंत आपण पहिला फवारा घेत नाही तोपर्यंत आपल्या क्रॉप हे थोडं बाकीच्या थोडं लहानच वाटतं. पण ज्यावेळेस आपला पहिला फवारा झाला ना त्याच्यानंतर 4 दिवसात तुम्हाला त्याची क्वालिटी बदलल्यासारखी ताबडतोब नायट्रोकिंग त्या प्रोडक्टची ताकद नायट्रोकिंगची ताकद आहे. जो डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवातीला आपला प्लॉट दबलेला असतो, नंतर वाढलेला चांगल्या पद्धतीनं ग्रोथ त्याची होते. धन्यवाद सर.